नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत अनोखा आणि अद्भुत विषयावर चर्चा करणार आहोत, स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव। हा अनुभव केवळ ऐकण्यासारखा नाही, तर तो आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवू शकतो। तर शेवटपर्यंत जरूर बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक खास घोषणा आहे। स्वामी समर्थ महाराज कोण आहे? स्वामी समर्थ महाराज हे 19व्या शतकातील एक महान संत आणि गुरु होते। त्यांच्या शिक्षणांनी आणि चमत्कारांनी लाखो लोकांचे जीवन बदलले। त्यांचे अनुयायी आजही त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या शिकवणींचा अनुसरण करतात। स्वामी समर्थ महाराजांचा उद्देश म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आत्मज्ञान मिळवून देणे आणि जीवनात शांती साधणे। स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव कसा होता? स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील अनुभव म्हणजे एक आध्यात्मिक प्रवास। त्यांच्या अनुभवांनी आणि शिक्षणांनी लोकांना एक नवा दृष्टिकोन दिला। त्यांचे जीवन अनेक चमत्कारांनी भरलेले आहे, जे त्यांच्या भक्तांनी आजही अनुभवले आहे। त्यांच्या अनुभवांमध्ये आपल्या समस्यांवर उत्तर सापडण्याची ताकद आहे। आता एक रोमांचक कथा ऐका। एकदा एका भक्ताच्या घरात अन्नाची अत्यंत कमी परिस्थिती होती। त्या भक्ताने स्वामींना प्रार्थना केली आणि स्वामींनी एका चमत्कारिक कृतीतून घराला भरपूर अन्न दिले। या अनुभवामुळे त्या भक्ताचे जीवन पूर्णपणे बदलले। स्वामी समर्थ महाराजांचा काळ काय होता? स्वामी समर्थ महाराजांचा काळ 19व्या शतकातला होता, विशेषतः 1850 ते 1878 या दरम्यान। त्या काळात भारतात अनेक सामाजिक आणि धार्मिक बदल घडत होते। स्वामी समर्थ महाराजांनी त्या काळात आपल्या चमत्कारिक व शिकवणीच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात आशा आणि शांतीचा दीप प्रज्वलित केला। स्वामी समर्थ महाराजांचा मुख्य स्थान काय होता? स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान पुण्याच्या आळंदी येथे होते। आळंदी ही एक पवित्र स्थळ आहे, जिथे स्वामींनी आपली शिकवण दिली आणि अनेक भक्तांना मार्गदर्शन केले। आजही आळंदीतील स्वामी समर्थांच्या समाधीला भेट देणे म्हणजे एक भक्तिपूर्ण अनुभव आहे। स्वामी समर्थ महाराजांची शिकवण किती महत्त्वाची आहे? स्वामी समर्थ महाराजांची शिकवण म्हणजे जीवनातील तात्विक मार्गदर्शन। ते आपल्याला शिकवतात की जीवनात आपल्याला कोणतीही समस्या असो, आपण आत्मसंतुष्ट राहणे आवश्यक आहे। स्वामींच्या शिकवणींमुळे आपल्याला प्रेम, भक्ती आणि करुणा यांचे महत्त्व समजते आणि आपण आपल्या जीवनात शांती साधू शकतो। स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून काय शिकावे? स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून आपल्याला जीवनातील खरे मूल्य समजते। त्यांच्या शिकवणींमुळे आपल्याला सुसंगत जीवन जगण्याचा मार्ग मिळतो। त्यांनी दिलेली साधना म्हणजे साधी पण प्रभावी आहे। त्यांच्या अनुभवांमुळे आपल्याला आपल्या जीवनातल्या अडचणींवर विजय मिळवता येतो। आणि हे लक्षात ठेवा, स्वामींच्या शिक्षणाच्या माध्यमातून किती मोठे बदल घडवता येतात याची कहाणी आपण अजून ऐकणार आहोत। म्हणजेच आपण त्यांच्या शिकवणींचा अभ्यास केल्यावर आपले जीवन कसे बदलते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आता एक मजेदार गोष्ट सांगतो। स्वामी समर्थ महाराजांच्या कथेतील एक खूप प्रसिद्ध घटना आहे। एका भक्ताने स्वामींना विनंती केली की त्याला स्वप्नात एक दिवशी सोडवावे। स्वामींनी त्या भक्ताला एका गहूच्या दाण्याच्या किमतीची देणगी देण्यासाठी सांगितले, पण त्या दाण्याचे मूल्य अनंत होते। ह्या चमत्कारिक अनुभवामुळे त्या भक्ताचे जीवन पुन्हा एकदा बदलले। मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवांची ही कथा तुम्हाला आवडली का? तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण आणखी अशा अद्भुत कथा आणि विषय घेऊन येत आहोत। आपल्याला आणखी काही विशिष्ट विषयाबद्दल माहिती पाहिजे का? कमेंटमध्ये कळवा। आजच्या ह्या अद्भुत अनुभवाच्या प्रवासात आपण स्वामी समर्थ महाराजांच्या शिक्षणांचे आणि अनुभवांचे आकलन केले। स्वामींच्या शिकवणींचा अभ्यास करून जीवनातील बदलांचा अनुभव घेणे म्हणजे एक आध्यात्मिक आनंद मिळवणे। तर आपल्या जीवनात स्वामींच्या शिक्षणांचा अनुसरण करून शांतता साधा आणि चांगले जीवन जगा। धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह।